नमस्कार. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. चरोलीतील रेड क्लिफ स्कूलला शिक्षण विभागाकडून दणका. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने चरोली येथील 24वाडी परिसरातील रेड क्लिफ शाळेला खाजगी प्रकाशनाच्या पाठ्यपुस्तकांचा वापर केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली असून तात्काळ एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांचा वापर सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. शासनमान्य पुस्तकांचा वापर न करणे, पालक व विद्यार्थ्यांची दिशाभूल करणे अथवा शिक्षणाशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याने या शाळेला नोटीस बजावण्यात आली होती. तपासणी दरम्यान संबंधित शाळेने खाजगी पुस्तके वाटल्याचं सिद्ध झालं. मालमत्ता कर भरण्यासाठी शनिवार रविवारी ही सुविधा उपलब्ध असणार. महापालिकेच्या मालमत्ता विभागाकडून नागरिकांना देण्यात आलेल्या विविध कर सवलतींचा अधिकाधिक लाभ घेता यावा यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मालमत्ता कर भरण्यासाठी शनिवारी व रविवारी देखील महापालिकेच्या सर्व 18 विभागीय कर संकलन कार्यालयांमधील कॅश काउंटर सकाळी 10 ते सायंकाळी 4 पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती कर संकलन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या. चाकण येथील शेलूगाव या औद्योगिक वसाहतीत पती पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसन दुहेरी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. पतीने पत्नीचे जमिनीवर डोके आपटून हत्या केल्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल उघडीस आली. दादाभाऊ बिराजी कडाळे यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पिनाबाई केदारी आणि तिचे पती नवनाथ हेमा केदारी यांच्यात वादावादी झाली होती. महापालिका आयुक्त आता आठवड्यातून 2 दिवस नागरिकांना भेटणार. महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये दररोज मोठ्या संख्येने नागरिक विविध कामानिमित्त येत असतात. नागरिकांचे म्हणणे संवेदनशीलतेने व संयमाने ऐकून त्यांच्या तक्रारी, सूचना आणि मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्यास प्राधान्य द्यावे असे निर्देश महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी प्रशासनाला दिले आहेत. महापालिकेत नागरिकांच्या तक्रारी, सूचना तसेच विविध विषयांबाबत प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी दर मंगळवार व गुरुवारी दुपारी 4 ते सायंकाळी 6 या वेळात नागरिक भेटीसाठी वेळ दिला आहे, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली. पावसाच्या हलक्या सरींमुळे नागरिकांना दिलासा. उन्हाच्या तीव्र झळा आणि वाढत्या उन्हाने हैराण झालेल्या पिंपरी चिंचवडकरांना काल दुपारी झालेल्या पावसाने काहीसा दिलासा मिळाला. अचानक झालेल्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. काही ठिकाणी नागरिकांनी पावसाचा मनमुराद आनंद घेतल्याचं चित्र दिसून आलं. तडीपार गुंड कोयत्यासह अटक. तडीपारी आदेशाचा भंग करून शहरात फिरत असलेल्या एका गुंडाला पोलिसांनी कोयत्यासह अटक केली. ही कारवाई काल रात्री दापोडी येथील भीमनगर परिसरात करण्यात आली. गणेश आडागळे वय 27 असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला 24 महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले होते. मात्र कोणतीही परवानगी न घेता तो शहराच्या हद्दीत वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सेल्फीच्या नादात नवरदेवाने गमावले प्राण. आयुष्याच्या नव्या प्रवासाची स्वप्न डोळ्यात साठवून ठेवून विवाहाच्या तयारीत असलेल्या एका 25 वर्ष तरुणाचा लोहगड किल्ल्यावर पाय घसरून दरीत कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. केतन विशाल अगरवाल, राहणार गहुंजे देहुरोड असे मृत तरुणाचे नाव आहे. या दुर्घटनेमुळे परिसरासह संपूर्ण मावळ तालुक्यात शोककळा पसरली आहे. गुरुवारी केतन आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेला होता. किल्ला पाहताना आणि छायाचित्र घेत असताना अचानक केतनचा पाय घसरला आणि तो थेट खोल दरीत कोसळला. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.